नमस्कार मंडळी. तर कशा आहात सगळे? तर चला आज आपण मस्त अशी दोडक्याची भाजी बनवूया. तर सकाळी सकाळी वसुधाचं चाललं होतं माझ्यासोबत भांडण करायचं. मला म्हणायची मला मॅगी दे करून. तिला काय झालं ॲक्च्युली डॉक्टरनी सांगितली मॅगी नाही खायची, तिच्या पोटात दुखत होतं म्हणून. मग आता चला आणखीन पुढचं बघूया आपण. मस्त असे दोडके चिरून घ्यायचे. आता ह्याच्यात काय झाले आमच्या घरचे आमच्या घरच्या झाडाचा एक दोडका आणि बाहेरचे बाजारातले आणलेले 2 दोडके होते. तर त्याची भाजी बनवली. पण आता भाजी अशी झाली की घरचा दोडका पटकन शिजला, पण बाजारातून आणलेले दोडके पटकन शिजतच नाहीत. इतका वेळ लागला त्याला. कंप्लीट अर्धा तास मी दोडका शिजवत होती. तर आता शिजवून घ्या म्हणजे दोडक्याच्या शिरा काढून दोडके चिरून घेतले मस्त असे. आता वाटणात शेंगदाणे आणि कांदा बारीक करून ही करून टाकायचं आहे. आता राहिलेले दोडके घ्यायचे आधी चिरून. नाही आता कांदा आधी कापून टाकू. आधी भाजण्यासाठी वाटणात शेंगदाणे कांदा आता चिरून टाकायचा कांदा. आपला दोडका कसा वाटला ते पण बघूया. मस्त असा दोडका आहे. जरूर आवडला तर नक्की सांगा. आता एवढा कांदा बारीक करायचा, कढईत टाकायचा, तेलात चांगला मस्त असं परतून घ्यायचा. आता तुम्हाला दाखवलं नाही, आणखीन पुढे येईन. तेल टाकते. आता ह्याच्यात टाकला कांदा. हे दोडके तयार झालेत. अजून 2 दोडके चिरायचे राहिलेत. शेंगदाणे आणि हे झालं तयार. वाटण असं हे पाटा वरवंट्यावरती वाटलेलं वाटण कसं वाटलं नक्की सांगा. असं चटपटीत वाटण झालं. दोडका पण एकदम चविष्ट झाला होता बरं का, खरं सांगते. कारण ज्यावेळेस पाटा वरवंट्यावरती वाटतो त्याची एक चवच वेगळी लागते. तर हे सगळं त्यात खोबरं, आलं, लसूण, आणखीन शेंगदाणे, कोथिंबीर सगळं वाटून मस्त वाटण बनवलं होतं. आणि आता जिरी मोहरी टाकून त्याचा तडका दिला, तेल टाकलं छान असं. कसं वाटलं. आणखीन आता ह्याच्यात माझे मसाले येतं. घरगुती मसाला, कांदा लसूण मसाला, गोडा मसाला, असे 2-3 मसाले येतं. आता ते वाटून मसाले करपायला लागले म्हणून पटकन वाटण घेतलं आधी टाकून. हलवून घ्यायचं. तेल चांगलं तेल वाटणातून तेल निघलं पाहिजे असं परतून घ्यायचं वाटण. एकदम चविष्ट अशी भाजी होती बरं का. हा माझा घरगुती मसाला आहे तो टाकला आहे. आणि हा ही गोडा मसाला आहे. तर हा ताईक मसाला टाकला आहे. तर कसं वाटलं. नुसतं तेल निघस्तोवर असं परतून घ्यायचं. थोडं वाटलंच ना लगेच नाही तेल निघत, कारण सुकं वाटण असतं. थोडं पाणी टाकून तेल निघस्तोवर परतून घ्यायचं. एकदम चविष्ट लागतं. आता दोडके टाकली मस्त असे. हलवून घ्या. मस्त असं दोडक्याची भाजी तयार झाली असं समजायचं. आता शिजण्याचं फक्त माप राहिले. आता काय झालं माहिती आहे का, इथं आमची वसुधा खूपच त्रास द्यायला लागली मला म्हणून म्हटलं. आणि सगळे गेले घरून बाहेरही, म्हणजे आई अण्णा गेले बाहेर, ते पण गेले बाहेर. आई अण्णा गेले पुण्याला, आई गेले त्यांच्या बहिणीला भेटायला. आणि मग ही खूपच त्रास द्यायला लागलं बालक. त्यामुळं खूपच वैताग देते आजकाल अलीकडं. आता झोपले, आराम करते. पण आता सध्या व्हिडिओमध्ये तर ते फारच होतं. मग आंघोळ घातली आणि आता झोपवले. तर आपल्या आजच्या व्हिडिओला नक्की लाईक शेअर करा. आवडला तर सांगा.